विक्रोळी तिरंगी लढतीत रासप पक्षाच्या उमेदवाराचा अनोखा प्रचार विक्रोळी नगरात या प्रचाराची सध्या हवा। विक्रोळी विधानसभेत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट व मनसे या पक्षाच्या तिरंगी लढतीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार हेमंत पवार यांचा अनोखा प्रचार एकटाच घरोघरी जाऊन हातात पक्षाचा झेंडा, गळ्यात मफलर व पत्रक वाटून करत आहे। उमेदवार स्वतःचा प्रचार स्वतः करत असल्याचं, त्यामुळे सध्या या प्रचाराची हवा विक्रोळी नगरात पसरली आहे। नमस्कार, मी हेमंतदादा शंकर पवार, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षातून इथे 156 विक्रोळी विधानसभा इथे निवडणूक लढवत आहे। तुम्ही बघितलात आताच्या या निवडणुकीत 2024च्या निवडणुकीत दिग्गज लोक उभे आहेत आणि आम्हा त्यांच्या प्रचाराला गर्दी असते। तर मी सर्वसामान्य एक व्यक्ती आहे, मी 40 वर्षापासून इथे वास्तव्य करतो, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे। तर मी ह्या जनतेला सांगू इच्छितो की मी माझ्याकडे पैसा वगैरे काय नाही, पण मी एकटा प्रचार घरोघरी करून फेस टू फेस मी प्रचार करत आहे। त्याचं कारण काय, मी सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न ते मलाही माहिती आहे। त्यासाठी त्याकरिता मी हा विडा उचलला आहे आणि मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, ह्या माध्यमातून सोडवेल। आणि मी जनतेला विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त मतं देऊन मला भरपूर मतांनी विजय करा। नमस्कार।